मदन, हॅलो मदन. ए पिऱ्या, अरे यांच्या छोट्या छोट्या शंकांची उत्तरं देत बसलो ना तर इथेच मला लघुशंका होऊन जाईल. एक मिनिट दादा, तुम्ही पिऱ्याशी बोला. दे. हो ठीक आहे. हॅलो. त्या वेदाला घेऊन जंगलातल्या ठरलेल्या स्पॉटवर पोहोचलात का रे तुम्ही? हो, हे काय पोचतोय आता लगेच. हो पोचतोय. गुड गुड, व्हेरी गुड. म्हणजे माझी वेदा जंगलात आहे. मी पण येतो जंगलात. माझ्या येण्याची वाट बघा. हा, आणि मी येईपर्यंत त्या वेदाला जिवंत ठेवा. हाच त्या वेदाचा काटाच काढून टाकतो. मदन भाऊ, मदन भाऊ, मदन भाऊ, लवकर या, लवकर या मदन भाऊ, लवकर या. मदन भाऊ. मदन भाऊ. पिऱ्या काय झालं? हे बघा. ही कुठे गेली? ए ए पिऱ्या, अरे कुठे गेली? कुठे गेली? मी आता आधी त्यांना काय उत्तर देऊ? हे बघ पिऱ्या, आपल्याला ना वेदाला शोधायचंय, तेही रात्र होण्याच्या आत. हो हो हो, रात्री इथं थांबायचंच नाहीये. हे बघा, मी स्पष्ट सांगतो, मला जंगलाची भीती वाटते. वाटते ना? हो, चित्र विचित्र आवाज येतात तिथं. नुसता आवाज नाही, इथे हे पण आहेत. अरे साप. साप कुठे? कुठे साप? ए पिऱ्या, अरे नुसता आवाज काढला तर तुझी ही अवस्था. मगाशी मी तिथे बिबट्यांपासून सावध राहा असा बोर्ड पण बघितलाय. मदन भाऊ, मदन भाऊ, चला इथं थांबायचं नाही. चला इथनं निघूया आपण. निघूया काय निघूया. आणि अजितदादांनी विचारलं वेदा कुठे, तर काय सांगणार त्यांना? अहो सांगू त्यांना काहीतरी. तसंही ती वेदा इथे जंगलात रात्रभर एकटी राहिल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तिची बॉडी सुद्धा सापडणार नाही. मी सांगतो तुम्हाला, चला आपण इथनं निघूया ना मदन भाऊ.
अजित दादा